77वें गणतंत्र दिवस के पावन अवसर पर पूरे देश में देशभक्ति का उत्साह देखने को मिला। इसी कड़ी में महानगर पालिका कार्यालय में भी गणतंत्र दिवस बड़े ही गौरव और गरिमा के साथ मनाया गया। महानगर पालिका कार्यालय में मनपा आयुक्त अभिजीत चौधरी के शुभ हस्ते राष्ट्रीय ध्वज तिरंगा फहराया गया। इस अवसर पर अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत की विशेष उपस्थिति रही। ध्वजारोहण के पश्चात अग्निशमन दल के प्लाटून द्वारा तिरंगे को मानवंदना दी गई। राष्ट्रगीत और महाराष्ट्र गीत के साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी अर्पित की गई, जिससे पूरा परिसर देशभक्ति की भावना से सरोबार हो उठा। कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए उपस्थित अधिकारियों एवं कर्मचारियों ने भारतीय संविधान की प्रस्तावना का सामूहिक पठन किया, साथ ही कुष्ठ रोग निर्मूलन की शपथ ली। इस अवसर पर संबोधित करते हुए मनपा आयुक्त अभिजीत चौधरी ने कहा कि असंख्य सेनानियों के पराक्रम और बलिदान के कारण ही आज हम स्वतंत्रता को सुरक्षित रख पाए हैं। उन्होंने महानगर पालिका की विभिन्न सेवाओं और जन कल्याणकारी योजनाओं का उल्लेख करते हुए कहा कि नवनिर्वाचित पार्षदों के सहयोग से नागरिकों को सक्षम, सशक्त और सुचारू सेवाएं प्रदान करना प्रशासन की प्राथमिकता रहेगी। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। असंख्य स्वातंत्र्य सैनिक ज्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले व शूर सैनिक पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी ज्यांच्या बलिदान व पराक्रमामुळे आपले स्वातंत्र्य आपण अबाधित राखू शकलो, त्यांच्या स्मृतीस आणि पराक्रमास मी आदरांजली अर्पण करतो। काही दिवसापूर्वीच नागपूरच्या मतदारांनी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लोकशाही प्रती आपले असलेले कर्तव्य जे आहे ते बजावलेले आहे। निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे व शांततेत पार पडली। सर्व नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांचे मी अभिनंदन करतो। त्यांच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेचे काम अधिक लोकाभिमुख होण्यासाठी मदत होणार आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं असे सर्व आपले मनपाचे अधिकारी कर्मचारी यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो। शहरातील पायाभूत सेवा सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मनपाच्या विविध सेवा पारदर्शकपणे आणि जलदरित्या नागरिकांना मिळण्यासाठी, नागरिकांच्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी महानगरपालिकेमार्फत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येतात। अमृत योजनेमार्फत सध्या शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यात यावी। जो एरिया आतापर्यंत अनसर्व्ड होता, जिथे पाणी पुरवठा पोहोचलेला नव्हता, त्या सर्व ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकणे, पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त एरियामध्ये आपण 24/7 पाणी उपलब्ध करून देणे, यासाठी महानगरपालिकेमार्फत अमृत 1 आणि अमृत 2 या योजनेमार्फत विविध कामे केली जात आहेत। नाग नदी तसंच पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प जे आपल्या शहरासाठी, शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, त्याची सुद्धा अंमलबजावणी केली जाते। प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत सर्वांसाठी परवडणारी घरे आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत। त्यासाठी आपले 2 BLC बेनिफिशियरी लेड कन्स्ट्रक्शन आणि AHP याचे 2 प्रकल्प जे आहेत ते शासनाने मंजूर केलेले आहेत व ते विविध स्टेजमध्ये आहे अंमलबजावणीच्या। या व्यतिरिक्त अधिक 3 प्रकल्प जे आहेत ते मंजुरी होण्याच्या प्रक्रियेत आहेत।